सत्ता स्थापनेसाठीचं पत्र राज्यपालांना या ठिकाणी सादर करण्यात आलं। माहितीकडे भक्कम असं संख्याबळ आहे। माहितीमध्ये सहभागी असलेले भाजप सगळ्यात मोठा पक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडनं राज्यपालांना हे पत्र देण्यात आलं। सत्ता स्थापनेचा दावा महायुतीकडनं करण्यात आलेला आहे। त्यानंतर उद्या आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। महायुतीकडनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला। सत्ता स्थापनेसाठीचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलं। तर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आपल्या आमदारांचं पाठिंब्याचं पत्र हे राज्यपालांकडे सुपूर्द केलंय। उद्या फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। महायुतीकडनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलाय। उद्या आझाद मैदानावर महासोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। आणि राजभवनाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर हे तीनही नेते आता राजभवनातून रवाना होत आहेत। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांची आज वर्षावर देखील बैठक झाली आणि त्यानंतर 10 मिनिटातच हे सगळे नेते राजभवनावर दाखल झाले। मागच्या वेळी 2.5 वर्षांचं सरकार महायुतीला चालवता आलं, मात्र यावेळेला पूर्ण 5 वर्ष महायुतीला मिळणार आहेत। तर हा जबाबदारीचा जनादेश असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी गटनेत्याची निवड झाल्यानंतर म्हटलेलं आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतो राजभवनातनं आता हे नेते बाहेर पडताना। तर उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर अमित शहा, जे.पी. नड्डा आणि इतरही भाजपचे बडे नेते, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक साधू महंत यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। तत्पूर्वी आज राजभवनावर दाखल होत या तीनही नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला। आमदारांच्या समर्थनाचं पत्र हे राज्यपालांना देण्यात आलं। त्यानंतर आता पत्रकार परिषद होते।